महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा आणि साखर उत्पादकांच्या प्रश्नांवर महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। राज्यातील वाढत्या कांदा संकटामुळे शेतकरी चिंतेत असताना या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। जवळपास 45 मिनिटे कांद्याच्या प्रश्नावर चर्चा झाली। शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारातील अस्थिरता कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। राज्यातील विधान परिषदेच्या सर्व 17 जागा महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत। महायुतीच्या फॉर्म्युलाचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे। दिल्लीत जरी बैठका होत असल्या तरीही महायुती म्हणून आम्ही एका संघपणे निवडणुका लढू, असे वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले आहे। वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही होत असून उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांचा बळी गेला आहे। नागपुरात नवताप सूर्याने अक्षरशः कहर केलाय। नवतापाच्या सुरुवातीलाच विदर्भात भीषण उष्णतेचा प्रकोप दिसून येत आहे। नागपुरात उष्माघातामुळे 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नीट पेपरफुटी प्रकरणात आता आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। आरसीसीच्या स्पेशल बॅच मधील एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ समोर आलाय। त्यात तिने काही धक्कादायक खुलासा केलाय। विद्यार्थिनीने यात सांगितले आहे की जे क्लासेसमध्ये सांगितलं जात होतं तसेच्या तसे प्रश्न नीटच्या पेपरमध्ये येत होते, असा दावा विद्यार्थिनीने केला आहे। कर्नाटकाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे। गुरुवारी सकाळी आयोजित एका महत्त्वपूर्ण ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये त्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा निर्णय जाहीर केलाय। पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहन चालकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे। आज सीएनजीच्या दरात 2.50 रुपयांनी वाढ करण्यात आली असून नवीन दर 94.85 रुपये प्रति किलो झाला आहे। नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या खर्चामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील भौतिकशास्त्राचा शिक्षक तेजस हर्षद कुमार शहा आणि लातूरचा डॉक्टर मनोज शिरुरे यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 13 वर पोहोचल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने स्पष्ट केले आहे। अटकेत असलेल्या निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्राचे प्रश्न घेऊन ते लातूरमधील आरसीसीचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मुलासह 3 विद्यार्थ्यांना देण्यात डॉक्टर शिरुरेची भूमिका असल्याचं तपासात निष्पन्न झाला आहे। नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील खटल्याची विशेष न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली। या सुनावणीत आरोपी भीमराव कांबळे याच्यावर आरोप निश्चित झाले असून फक्त 28 दिवसात पोलिसांनी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे। पुणेकरांची वाहतूक कोंडीतून कायमची सुटका करण्यासाठी आता एक अत्यंत क्रांतिकारी प्रकल्प आकारला जात आहे। पुण्यातील जमिनीवरील उड्डाणपुलांप्रमाणे आता जमिनीच्या खालून चक्क दुमजली म्हणजेच डबल डेकर भुयारी मार्ग निर्माण करण्याची योजना अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। कात्रज ते येरवडा दरम्यान धावणाऱ्या या प्रस्तावित भुयारी मार्गामुळे पुण्यातील वाहतुकीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या घोषणेनंतर आता या दिशेने वेगाने पावले टाकली जात आहेत। पुण्यातील अंधेकर टोळीचे धागेदोरे फक्त पुण्यातच नाही तर आता अहिल्यानगरमध्येही असल्याचं समोर आलंय। अंधेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 पिस्तुलांसह 10 जिवंत काडतूस आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। राज्यातील आगामी विधानसभा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे। या निवडणुकीत सर्व 17 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय आघाडीने घेतल्याची माहिती समोर येते। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष सर्वाधिक म्हणजे 7 ते 8 जागांवर निवडणूक लढवू शकतो। शिवसेना, ठाकरे गट 5 ते 6 जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 ते 4 जागा मिळू शकतात। मात्र कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार याचा अंतिम निर्णय उद्याच्या बैठकीत घेतला जाणार आहे। देशभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढतच चालली आहे। भविष्यात असा कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आणि परीक्षेची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता थेट भारतीय लष्कराची मदत घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येते। आगामी परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी लष्कराकडे गुप्तता आणि सुरक्षेची जबाबदारी सोपवण्याबाबत सरकारकडून गंभीर विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे।
राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल डिझेलवरील वॅट सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या जगभरातील अब्जावधी युजर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी समोर येते। फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने युजर्ससाठी पेड सबस्क्रिप्शन प्लॅन सुरू केले आहेत। याचा थेट परिणाम या 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर होणार आहे। कंपनीने आपली कमाई वाढवण्यासाठी हे नवीन प्लस व्हर्जन बाजारात आणले आहे। मच्छीमारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। समुद्रातील मासळीच्या साठ्याचे संवर्धन आणि पावसाळ्यातील वादळी हवामानामुळे मच्छीमारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी राज्य शासनाने यंदाही पावसाळी मासेमारीवर बंदी लागू केली आहे। 1 जून ते 31 जुलै या कालावधीत ही बंदी लागू राहणार असल्याची माहिती ठाणे पालघर जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी दिली आहे।